मुंबईत थंडी वाढत चालली ग. अगं शोभे एवढी कुठे थंडी आहे? कुठे जात आपल्या नखरे करते. या कोण बोलताय बघा. शोभते हा त्या भाजी आणली. हा बघू काय आणलीस. लाल माठ आणि काय मेथी. हा कशी मिळाली का थोडी. 20 रुपये. अरे वा. शोभा वहिनी हळू चाळीचा तरी विचार कर. काय वहिनी गोष्टच तशी आहे हो. काय झालं. वहिनी असं म्हणतात की रात्री अपरात्री आपल्या एरियामध्ये चेकिंग करते. चल 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 असं काही नसतं. हा म्हणून तिकडच्या चाळीमध्ये मांत्रिक आलेला. म्हणजे या गोष्टीवर माझा विश्वास नाही. नाही 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 मजा आहे ना म्हणजे सांग तू 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 सांग पुढं काय पुढं काय. हा तर ती चेटकीन ना चेटकीन आजूबाजूच्या चाळीत फिरतीये. हा आणि मग ती एक घर निवडते आणि त्या घराच्या दाराबाहेर 3 फुल्या आणि 3 गोळे काढते. आणि ज्या व्यक्तीच्या दारावर ते डिझाईन असेल ना ती व्यक्ती पुढच्या 12 तासात मरते. आई आई असं काही नसतं. पण हे खरं असलं तर ती चिटकीनं ही भानूच असणार. वहिनी तुमचा विश्वास बसो किंवा न बसो मी आपलं काम केलं तुम्हाला सांगायचं. हा जाते. काहीही सांगायला येते. अगं लहान मुलांनी खेळता खेळता दरवाजावर काहीतरी काढलं असेल. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं असणार. नाही येत मला नाही असं वाटत. खरं बी असू शकतो. हो 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 शोभे खरं पण असू शकतं शोभे. मी आज काय करणार माहितीये बाबांचा अंगाला लवकर झोपणार आहे. घरात पण सगळीकडे फुगते आणि दरवाजाच्या बाहेर पण फुगते. तुला थोडं देऊ ना. काही गरज नाही. ताई मला कसून आले नाही. काय माहिती कुठे गेलाय. डबा आणायला पाठवले त्याला. हा चाळीची समाजसेवा करत बसला असणार. हा थांबा हे बघून येत. काही गरज नाहीये. तू भाजी काय करायचं ते आपण ठरवूया. जाऊ दे बाजूला थांब ग जरा. लाल माठ नको. मेथीची भाजी नको करू. पराठे कर. पराठे ना लोणच्या बरोबर छान लागते. शोभे ऐक ना आज ना या भानूला ना तुझ्या जवळ झोपू दे. माझ्याकडे नको. का नाही ते सहज ते झोपू दे ती. बरं ऐक मेथी आहे ना पूर्ण नको घेऊ. हा सकाळी चाळ माझ्या घरासमोर आली आहे. काय आहे मावशी. आमचं काही चुकलं असेल तर माफ करा. मावशी. माधुरी आता काय झालंय कशाला रडते. मावशी तुमची काही इच्छा असेल तर सांगा आम्हाला. मी पूर्ण करतो आजच्या आज. अगं डोकं फिरू नको. निघा इथून सगळे जण. काय चाललंय आपलं. चला रे चला जाऊया. मावशी ना थोडं शांत. हो हो त्रास करून घेऊ. आता जा म्हणलं ना. सांभाळ. चालायचं काय डोकं फिरलं यायचं. तुमच्या आपलं काहीतरी करत बसत आहे. पहिली असं म्हणतात की रात्री अपरात्री आपल्या एरियामध्ये चेकिंग करते. ती एक घर निवडते आणि त्या घराच्या दाराबाहेर 3 फुले
व्यक्तीच्या दारावरती डिझाईन असेल ना, ती व्यक्ती पुढच्या 12 तासात परत आहे. आई हा आई बरं वाटते का ग? उठ उठ उठ. काय झालं नाही आईला? गप्पा बसा. आई हे आई मला वाचव मला वाचव. मला म्हणायचं नाही. आई तुला काही झालं नाही. बराच वेळ खाल्लं नाहीस ना म्हणून चक्कर आली तुला. हा उठ उठ बस बस म्हणजे बरं वाटेल ना. काहीतरी खाऊन घे. उठ ये उठ. काय नाही बस बस नीट बस. हा माझं काय खरं नाही ग आता. आई कशाला असा विचार करतेस? अगं तू दारावरचे ते फुलल्या गोळे बघितलीस ना. आता जे व्हायचं ते होणार ग. अगं ती कोणीतरी मस्करी केली असेल लहान मुलांनी. अगं शोभे कोण माझी मस्करी करणार? हो ना, कोण मस्करी करेल? ए अंजे गप गा. उगाच माझ्या आईला घाबरवू नको. आई तुला बरं वाटावं म्हणून मी काढा आणलाय. तो घे. हा बरं वाटेल तुला. दे भानू. काढा पेरत म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा हे घे. पी आई काढा पी. घे काढा पी. नक्कीच यात विष असणार. काही चिटकी नाही. 12 तास पण होऊ देत नाहीये. त्याच्या आधीच मला संपवायला बघते. कुठल्या जन्माचा बदला घेते कोण जाणे. नको 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 मला काढा नको ना. काढा नको. मी नंतर पिते नंतर पिते. नाही 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 आता भानू हे घे. आई जवळ इथेच थांबा आणि तिला काढा पाहिजे. नको नको मी पिते ना पिते. पण तिला इथं नको. तुला घेऊन जा तुझ्या घरी. सावकाश सावकाश काढा आहे तो. हळू हळू हळू. पिले ना. नाही तुझी तब्येत नाही ना. आम्ही दोघी थांबतो ना इथे. नको थांबते. जाऊ दे तुझ्या घरी. तू जाऊ दे. ते पण पिते ना. बरं मी जातो. आम्ही जातो सगळे. हा तू आराम कर. हा काढा. चला चला चला. काय अवस्था झाली ना मावशींची. याआधी त्यांना कधी असं पाहिलं नव्हतं. मावशी मावशी काय होतंय मावशी? काय होतंय? बोला ना काय होतंय? काय गांजे? लवकर या मावशी आपल्याला सोडून चालल्या. कुठे चालल्यात? अहो येताना वाटीत पाणी आणि चमचा घेऊन या. कशाला? अहो पाजायला. ए अंजे माझ्या आईबद्दल काय भलतं सलतं बोललीस ना तर याद राख. अहो असं नाही. बघा ना त्यांनी अंग टाकलंय. अगं बाई. मावशी या आई जर खाली राहिली ना यांच्या बरोबर खरंच वेळ लागेल तिला. आई तू वर ये.
सावकाश सावकाश. बानू जा आईला वर घेऊन ये जा. होय मावशी मी आले खाली तुम्हाला न्यायला. मी वरती येणार नाही. मला वरती जायचं नाही. मला वरती जायचं नाही. नाही जायचं मला वरती. मला नाही जायचं वरती. मला नाही जायचं वरती. मला नाही जायचं. आई 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 घाबरू नको. ते बघ ते दरवाज्यावरच्या त्या पुल्ल्या आणि गोळ्या आहेत ना ते मी पुसून टाकले. हा ते पुसून आता काय होणार आहे. ते व्हायचं ते होणारच ना का बसा. काय गोंधळ लावलाय. आई जिवंत आहे माझी. आई या सगळ्या अफवा आहेत त्यावर विश्वास ठेवू नकोस. शोभा वहिनी तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सगळी तयारी केली. अख्खी चळ तुमच्या पाठीशी आहे वहिनी. तुम्हाला खर्चाचं टेन्शन आलंय का? अशी देण नाही तुला. अरे काय बोलताय तुम्ही. माझ्या आईच्या जीवावर उठलाय. लाजा नाही वाटत तुम्हाला. हा जिवंत आहे की अजून. त्याच्यावर कशाला वैतागते ग. माझं काही खरं नाही. मी जाणार. साऱ्या दगडावरती रेष आहे शोभे. रड रड हवं तेवढं रड. हा तुला ना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला हवं. तुझ्या डोक्याला शॉक देतील ना तेव्हा तुझं डोकं ठिकाणावर येईल. तर येऊ दे यांना. हा मालक आता येतील. मास्टरड्या मला वाचायचं असेल ना तर मास्टरड्याचे पाय धरायला हवेत. चिटकीन त्याच्यासाठी काही करू शकते. अगं शोभे जावई बापू आले. मी शिरा करू त्यांच्यासाठी. तुला काय वेळ लागले का. नको शिरायला वेळ लागेल ना. मी उपवास बनवते. हा अगं आई काय चाललंय तुझं. काय झालंय तुला. तू गप कर. एकुलता एक जावई आहे माझा. आला नाही अजून वरती. आला 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 जावई आला माझा. जावई बापू आला तुम्ही. आणा आणा इकडे. अरे दे दे. तुम्ही कशाला. मी ठेवतो ना. अरे नको रे. तू एवढं काम करतोस ऑफिस मध्ये दमला असशील ना. आण ना आण. मी ठेवते ना. मी ठेवते. दे तू बस. हा बस. हा बस बस बस. शोभा शोभा काय काय झालं. अरे बस ना. ये 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 ये. अरे तिथे कुठे आहे. बस मी तुझ्यासाठी पाणी आणू. हा आणते आणते. हा आणते. पाणी आणते. हा ते चाललं असतं. आई अगं काय चाललंय तुझं. अगं एकुलता एक जावई आहे माझा. त्याची सेवा नको का करायला. आई असं का वागतेस तू. हे घ्या पाणी घ्या. पाणी घ्या. जावई बापू चहा पिणार ना. हो करतो ना. मी करतो ना. तुम्ही कुठे. बसा 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 बसा. मी ना चांगला आलं टाकून बनवले तुमच्यासाठी चहा. आणते. हा आणते. बसा. हा बसा. शोभा नक्की काय झालंय. अशा का वागतायत सासूबाई. तिला ना वेड लागलं. तुझा आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ये जा. काही झालेलं नाहीये मला. जावयाची सेवा करणं म्हणजे काय वेळ लागला असं म्हणत नाही. कळलं ना. तू ग बस. घ्या घ्या जावई. हो हो. कसा झालाय. छान झालंय ना. आता मला सांगा जावई बापू तुम्ही काय खाणार. मी स्वतः बनवणार बरं का तुमच्यासाठी. आणि एक सांगू का
आजपासून तुम्ही काही काम करायचं नाही, कळलं ना? बसून राहायचं, सगळी कामं शोभा करेल. मी अगं हो ग, मी करेन, कळलं? हा तूच कर. आणि आजपासून तुम्ही फक्त आराम करायचा, बसून राहायचं. हं? आणि जावई बापू, तुम्हाला एक सांगायचंय, माझी सगळी प्रॉपर्टी ना मी तुमच्या नावाने करणार. हा, माझं मृत्यूपत्र पण करून ठेवणार आहे मी. जावई बापू, काय काय मला अकाली मरायचं नाहीये, मला वाचवा हो. अहो सासूबाई, तुम्हाला काहीच होणार नाहीये. काय झालंय शोभा यांना? आई तुला काही होणार नाही ग. आपण डॉक्टर कडे जाऊया का? चल. नको नको, डॉक्टर काय करू शकणार नाही, मला फक्त तुम्ही वाचवू शकता जावई बापू. हो सासूबाई, सासूबाई नक्की काय झालंय तुम्हाला? शोभा काय भानगड आहे ही? अरे काय झालं माहितीये का, अंजली आली. काय झालं? जावई बापू, हो. माझ्याकडे आता फक्त थोडा वेळ राहिला. आता मी लवकर मरणार. हो. काय झालं? सासूबाई, शोभा, आता दुखायला लागलं माझ्या. सासूबाई, अहो, मला अटॅक आला. अहो, सासूबाई, मी मरणार, सासूबाई, मरणार मी आता. आता दुखायला लागलं. शोभा, शोभा, जनावर करणार आहे ना प्रॉपर्टी, मग तूच बघ तिला. अगं शोभा, पण जावई बापू, जावई बापू, काय झालं? जावई बापू, मला मान्य हो, मी तुमचं खूप छान केलं, हो हो हो. तरी पण मला वाचवा हो, मला वाचवा, मला मरायचं नाही जावई बापू. सासूबाई, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. प्लीज माझ्या शोभेची काळजी घ्या. शोभा बघ. सासूबाई, शोभा सासूबाई गेली. शुभे, हा दुखायचं थांबला. बरं वाटायला लागलं मला. मरणार नाही मी. वाचते ना, मी वाचले. अटॅक नव्हताच तिला, गॅस भरला होता, गॅस. ती बोंबा मारते. सासूबाई, बघितलंच ना, 12 तास होऊन गेले, तुम्हाला काही झालेलं नाहीये. अहो, या सगळ्या अफवा असतात, अफवांवर विश्वास नसतो ठेवायचा. आपण अफवांवर विश्वास ठेवला ना की त्या पसरत जातात. हो, हे सगळं भयानक आहे इतकं की अफवांमुळे कोणाचा जीव जाऊ शकतो. कृपा करून अफवांवर विश्वास ठेवू नका, तुम्हाला काही होणार नाही सासूबाई. कळलं ना? हा, ती आपली सकाळपासून मी मरणार आहे, मी मरणार आहे, मला वाचवा, मला वाचवा, सगळं घर डोक्यावर घेतलं. चल आता खाली. हे बाजूला. आणि भानू, स्वयंपाकाचं बघ, आधीच उशीर झालाय. नको नको, तिच्या हातचं मला काय पण नको. हा, मी नाही खाणार तिच्या हातचं काय पण. हा, सांगून ठेवते. मास्टरड्या, तू बनव रे. आणि रोज तेच तेच काय बनवतोस रे? काहीतरी जरा चटपटी नवीन बनव. रोज तेच 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 ना, खाऊन कंटाळा आलाय मला. चांगलं बनव. हा, चल. थांब थांब. आणि एक लक्षात ठेव, माझी प्रॉपर्टी मी तुझ्या नावाने करणार नाही. स्वप्नात सुद्धा असा विचार करू नको. चल. फुटका दमडा देणार नाहीये मी तुला. चांगलं बनव खायला. चल. उगाच बरं केलं तिला. घाबरलेली होती ना, तेच चांगलं होतं. म्हणजे तुम्ही वय, कशाला उगाच तुम्ही त्यांना त्रास देता? आणि त्यांनी तुम्हाला त्रास दिलेला चालतं का? मला ना अजिबात आवडत नाही ते. अहो,
दुसरं कोणी तसंही वागू दे हो, आपल्यामुळे त्यांना त्रास झालेला मला नाही आवडत. मालक, तुम्ही यात पडू नका. या वेळेला वाचली म्हातारी, पण हिला धडा शिकवल्याशिवाय ना मी शांत बसणार नाही.